नमस्कार. लाडकी बहीण योजना रखडलेले पैसे खात्यात जमा होणार आहे. नियमित जे लाभार्थी असतील त्यांना फेब्रुवारी, मार्च या महिन्याचे 3,000 रुपये मिळतील. जे प्रलंबित लाभार्थी आहेत, ज्यांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही आहे, जानेवारी नाही आहे, फेब्रुवारी नाही, मार्च असे एकूण 6,000 त्यांच्या खात्यात येणार आहेत. पैसे कधीपर्यंत तुमच्या खात्यात जमा होणार आहेत, तर 15 एप्रिलपर्यंत पैसे जमा होण्याची शक्यता त्या ठिकाणी सांगितली जात आहे. फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे अजून का आले नाही आहेत, त्यामागचं कारण फेब्रुवारी महिना पूर्ण संपलेला आहे. मार्च आता अर्धा संपून राहिलेला आहे. आता महिलांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत, की मी अपात्र झालेले आहे का? कारण पैसे तुमच्या खात्यात अजून वितरित केलेले नाही. विलंबाचं कारण नवीन आर्थिक वर्ष आहे आणि निधी मंजुरीसाठी मार्च महिना निधी पास होणार आहे. एप्रिल नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात ही एप्रिल महिन्यापासून होत असते आणि फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही हप्ता एकत्रित जमा त्या ठिकाणी होणार. त्यामुळे शक्यतो या महिन्यात लाडक्या बहिणीला पैशासाठी वाट पाहावी लागणार आहे. तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत, तुमची श्रेणी त्या ठिकाणी ओळखायची आहे. जे नियमित लाभार्थी आहेत, म्हणजे KYC पूर्ण केलेले आहे, ज्यांना जानेवारीचा हप्ता मिळाला आहे, फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता प्रलंबित आहे, त्यांना एक 3,000 रुपये त्यांच्या खात्यात वितरित होतील. KYC त्रुटी असलेल्या ज्या महिला असतील, ज्यांची KYC मध्ये काही त्रुटी होत्या, त्यांना एडिटचं ऑप्शन दिलं होतं. डिसेंबरपासून त्या महिलांच्या खात्यात पैशाचं वितरण झालेलं नाही आहे, म्हणजे एकंदरीत 4 हप्ते त्या महिलांना प्रलंबित होते. तर त्यामुळे या महिलांना एकूण लाभ हा 6,000 रुपयाचा मिळणार आहे. सावधान, KYC शिवाय पैसे मिळणार नाहीत, लक्षात ठेवा. 31 मार्च ही शेवटची तारीख आहे. KYC अपडेट करून घ्या, त्या महिलांना 6,000 मिळतील. समस्या अनेक महिलांच्या KYC मध्ये चुका आहेत. चुका सुधारल्यानंतरच पैसे खात्यात तुमच्या जमा केले जातील. अंतिम मुदत ही 31 मार्चपर्यंत आहे. त्यामुळे 31 मार्च हे काम करा, अन्यथा हे काम करा म्हणजे KYC मध्ये दुरुस्ती करा, अन्यथा तुम्हाला पैसे त्या ठिकाणी दिले जाणार नाही. पैसे खात्यात कधी जमा होणार आहेत, संपूर्ण वेळापत्रक जर पाहिलं तुम्ही तर 31 मार्चपर्यंत KYC दुरुस्तीची अंतिम मुदत आहे. मार्च अखेर हप्त्याचा निधी मंजूर केला जाणार आहे. नवीन आर्थिक वर्ष जे 1 एप्रिलपासून सुरू होतं आहे आणि 15 एप्रिलपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये दोन्ही महिन्याचे पैशाचं वितरण केलं जाऊ शकतं. थोडक्यात तुमची जबाबदारी आणि सरकारची जर हमी पाहिलं तर तुमचे रखडलेले सर्व हप्ते फेब्रुवारी, मार्च किंवा डिसेंबर, मार्च सुरक्षित आहे. 15 एप्रिलपर्यंत एकत्रित ते जमा केले जातील. तुमचे बँक खातं जे आहे ते चेक करायचं आहे, आधार लिंक आहे का, ठीक आहे. 31 मार्च आधी KYC पूर्ण असल्याची खात्री करायची, तरच तुमच्या खात्यात या पैशाचं वितरण होणार आहे. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.